नमस्कार व्ह्यूअर्स. आजचा कार्यक्रम मराठीत आहे. कारण प्रत्येक भाषेला एक प्रगल्भ अशी ज्याला म्हणतात घडण असते आणि त्यामध्ये अनेक विचारवंत आणि बुद्धिवंत आपला आपला वाटा घेत असतात आणि त्याच्यामध्ये आपले हात जोडत असतात आणि आपल्या बुद्धी क्षमतेने त्याला प्रगल्भ करत असतात. आणि आज माझ्याकडे एक अशी उत्तम सुंदर लेखिका आली आहे की मला माझं सौभाग्य आहे की मी त्यांच्याशी बोलते आहे. तर मी पहिले त्यांचं स्वागत करते. त्यांचं नाव आहे श्रीमती शुभांगीताई भडबडे. मी त्यांना मावशी म्हणते. खूप खूप स्वागत माझ्या कार्यक्रमामध्ये मावशी. शुभांगीताईंचा परिचय करून द्यायचा म्हणजे त्याचा एकच नावाने ओळखले जातात, ते आहे राष्ट्रीय चरित्र कादंबरीकार. आणि अनेक अनेक कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये. आणि मुख्यतः अशी व्यक्ती ज्यांनी आपल्या राष्ट्राला घडवण्यामध्ये खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि त्याविषयी त्यांनी कथा लिहिल्या आहेत, लेख लिहिले आहेत, कादंबऱ्या लिहिल्या आहेत आणि नाटकं पण झालेली आहेत. 1 अंकी 2 अंकी आणि कविता पद्य अशा बऱ्याचशा रचना त्यांनी केल्या आहेत. आणि सध्या त्या गव्हर्नमेंटच्या म्हणजे सरकारच्या सांस्कृतिक विभागामध्ये एक फार मोठं दायित्व निभवत आहेत. तर त्या सगळ्या विषयी आपण आज त्यांची चर्चा करू. सुरुवात खूप छोट्या खाणी झाली आहे आणि आज खूप मोठी झेप घेण्यात आलेली आहे. तर हा सगळा प्रवास कसा झाला ह्याच्याविषयी आपण आज चर्चा करूया. मावशी, सगळ्यात शेवटी विचारला जाणारा प्रश्न मी आधी विचारते. इतक्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत, तर त्यातली सगळ्यात आवडते कादंबरी कोणती हो? इथूनच सुरुवात. ठीक आहे. 75 कादंबऱ्या पुस्तकं पूर्ण करावी ही माझी अतिशय इच्छा होती. आणि त्याप्रमाणे मी गेल्या 15-20 वर्षापूर्वी व्रत घेतलं की बा आपल्याला काही झाले तरी या कादंबऱ्या करायच्या आहे. आणि त्याप्रमाणे हे पुस्तकं माझे पूर्ण झाले. आणि ती त्याचा उपनिषद शंकराचार्यावरची. आणि शंकराचार्यावर मला कादंबरी लिहायला खूप होतच. आणि त्यामुळे मी अगोदर नाटकाच्या ठिकाणी जात होते आणि नाटकाचे सगळे मठ वगैरे बघितले होते. थोडी परंतु मी नंतर असं ठरवलं लिहायची याच्यावर आणि मला खूप आवडलं. त्याला कारणही होतं की आपल्या संन्यास कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्र, गुजरात, प्रदेश एवढा 8 वर्षाचा मुलगा, त्याला शिवाय दुसरी भाषा येत नाही असा मुलगा आणि त्याला 8व्या वर्षी आचार्य म्हणजे ह्याहून आणखीन काय मोठं असावं. आणि मग हे सगळं बघता बघता मग माझी मनात ठसलेली होतीच कादंबरी त्याप्रमाणे. आणि मला खरंच खूप आनंद झाला की एक प्रकारे ज्या काळामध्ये ती काम केलं होतं ते काम असं होतं की जैन बौद्ध प्रसार झाला होता. आणि बौद्ध धर्माचा इतका की अशोकाच्या कलिंग देशाच्या युद्धानंतर अतिशय रक्तपात झाला आणि मग अशोक बौद्ध धर्म स्वीकारला. आणि राजा असल्यामुळे त्याच्याकडे एवढी मोठी किंवा एवढं मोठं पथक होतं की ज्याने परदेशात प्रचार केला आणि वैदिक संस्कृती आपली लयाला चालली. आणि जे थोडेसे होते त्यांनी आपलं कर्मकांड सुरू केलं, जीवन जगायला सुरुवात केलं. ह्याच्यातून मला मग लक्षात आलं की शंकराचार्यांची आवश्यकता ही देशालाच होती. त्यामुळे आज हिंदूचा राहिलेला आहे. आणि हो, मला वाटतं तुम्ही लिखाणाची सुरुवात जवळजवळ 1978 मध्ये सुरुवात केली, बरोबर? नाही, त्याची पण पब्लिश कादंबरी 78 मध्ये झाली, बरोबर. अच्छा अच्छा. मग आता आपण सुरुवात करू, मूळ पदाकडे येऊया की लेखिका का बनावं असं वाटलं मावशी? नाही, लेखिका बनावं असं वाटत मला संगीतकार बनावं असं वाटतं, पण ती त्यामुळे एक तर लेखन करताना किंवा कुठली आवड मनात असली पाहिजे आणि ही आवड निर्माण केली पाहिजे. एक तर मुळामध्ये घरामध्ये जे वातावरण होतं 1942च्या क्रांतीचं होतं. ती शिक्षिका होती आणि मग ती ते सगळे गांधी, नेहरू, हा प्रकाश, सावरकर कथा सांगायची. याच्यातून चित्र तयार होत होतं राष्ट्राचं. भाग असा होता त्यावेळेला की असताना मला देवी आल्या
देवी आता निवड झालंय देवीचा हो पूर्णतः. हो हो पण त्या देवीमुळे काय झालं की 21 दिवस त्या खायच्या वरती मोठे मोठे हे व्हायचे फोड, हो. आणि 21 दिवसानंतर त्या खाली उतरायला लागायच्या, सुटायच्या. हम्म, आणि ते सुकत असताना मला खास सुटायची त्याला, हम्म. की आज पुन्हा त्याचा पस लागून दुसरीकडे ती देवी आहे. हा प्रकार झाल्यामुळे हा प्रकारामुळे काय झालं की माझ्या आईनी त्यावेळेला रामायण मी खाजवू नये म्हणून हा. त्या खायला सुरुवात केली. म्हणजे हे ते तयार होत गेलं हळूहळू, हा. मनामध्ये ते रुजत गेलं. आणि त्यावेळेला जे तत्कालीन लेखक होते, हो. गो जोशी, पंडित महादेव शास्त्री जोशी, सानेजी, अशा लेखकांचंही मला आईने सांगितलं. एवढंच नव्हे तर कर्ण सांगितला, ह्या सगळ्या घटना ती सांगत राहिली. बरोबर. आणि त्यामुळे माझ्या मनात ही एक बीज पेरली गेली. प्रत्येकाच्या मनात 2 गोष्टींनी बीज पेरली जातात. कथाकथन म्हणजे आपण ऐकतो त्यातून, हो हो की वास्तव चित्रण जर असेल की आपण हे केलंच पाहिजे, हे सांगितलं अशी जी प्रबळ इच्छा होते याच्यातून लेखन होतं. तर माझं हे आईच्या सांगण्यातून कुठेतरी शब्दांचं बीज पडलं म्हणा, बरोबर. पुसटचं चित्र निर्माण झालं. मला हे लेखनाला सुरुवात केली त्या अर्थाने. आताची जी परिस्थिती आहे ना मावशी, म्हणजे ह्या काळामध्ये आम्ही असं बघतो की जे लोक खूप आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा ह्याच्यातनं आलेले लोक लेखनाकडे वळतात, कारण ते काही करत नाही दुसरं म्हणून ते लेखन करतात. तर तुमची कौटुंबिक परिस्थिती एवढी अनुकूल होती का हो की तुम्ही पूर्णपणे ह्या प्रोफेशन मध्ये जाऊ शकता असं? नाही, प्रोफेशन आणि हा फरक वेगळा आहे. तर लेखनात उर्मी असते, ती उर्मी माणसाच्या मनामध्ये लोकांना पर्यंत गेले पाहिजेत, ही जी उर्मी ती माझ्यात असावी. त्याला थोडंसं खपणी घातलं गेलं. पण दुसऱ्या आर्थिक परिस्थितीचा भाग वगळता म्हणजे माझे आजोबा हे कीर्तनकार आणि हिंदू मुस्लिम एरियामध्ये भिवंडी होते, त्यामुळे तो एक इफेक्ट होता. दुसरा इफेक्ट असा होता की आर्थिक परिस्थितीचा भाग महत्वाचा नव्हता, कारण त्यावेळेला सगळ्यांच्या परिस्थिती मध्यमवर्गीयांच्या सारख्याच होत्या, समस्या होत्या. पण त्यातूनच मला काढायला शिकवलं गेलं परिस्थितीने, धैर्याने, आपण स्वाभिमानाने जगा शिकवण दिली गेली होती. मला आठवतं कोणता तरी सण असेल, पोळ्या करायच्या होत्या आणि करू नाही शकली दिवस. तर त्यावेळेला तिने काय केलं की कोणाकडे जायचं नाही, कोणाकडे मागायचं. तर माझ्या शेजारच्या घरामध्ये पुरणपोळी होत्या. त्यांनी मला इतका आग्रह केला की काही झालं पुरणपोळी खा, पण मी शेवटपर्यंत खाल्ली. आणि की परत आले आणि मग आईनीच घरी आणून दिलं, म्हणजे तुमची मुलगी अशी आहे की एक पुरणपोळीचा तुकडा खा म्हटलं तरी खाल्ला नाही. म्हणजे हा जो संयम त्यावेळेला मला तो कायम राहिला. खरंय. स्वाभिमान आणि समाधान या 2 गोष्टी होत्या पूर्वीच्या लोकांना, पूर्वीच्या वेळेला. किंवा समाधान मानायचं, जे आपल्याकडे आहे त्याच समाधान होती. अशा तऱ्हेने म्हणजे लहान भाग माझ्याकडे आलेला होता. आणि म्हणून मग लिहिण्याच्याकडे पुढे ह्यातूनही झाली की आर्थिक परिस्थिती, समस्या, आणि हा करताना जगताना आपल्याला काय हे अनुभव गाठीश होते. तेव्हा काही मला माहित नव्हतं की मी लेखिका वगैरे होईल म्हणून, पण नंतर मला ते लक्षात आलं की आपण लिहू शकतो. आणि एक कारण झालं होतं की मी 10 असताना माझी आई, मी झोपू नये सारखी लिहित बसायची. मला माहित नव्हतं ती काय, पण ती कथा लिहित असा. तो ते नंतर कळलं की छोटीशी कथा, तेव्हा त्याला लघुत्तम कथा अशी ती लिहायची. आणि एक दिवस मी कविता केली तर ती खूप चुकली. आई म्हणाली की याच्यातून चांगली कविता करून द्या, आणि कविता माझी दुरुस्त करून कविता केली. गंमत अशी की त्याला राज्य पारितोषिक मिळालं. अरे वा. म्हणजे खऱ्या अर्थाने ते आईच होतं ते सगळं. कथा लिहिली तेव्हाही तिने बदलून दिली, तेव्हाही मला पुरस्कार मिळाला होता. तिसरा जी कथा प्रकाशित झाली त्यांनी कोल्हापूरला त्यांनी नुकतंच प्रकाशन काढलं होतं. ते म्हणाले करा तुम्ही या कथेची कादंबरी करू नका. त्या कादंबरीचा तंत्र मंत्र काहीही
माहित नव्हतं. पण आईचाच ती घेतलेली कथा जी मी लिहिली होती त्याला 2-3 पानं वाढवायचं असं करते 175 पानाची कादंबरी तयार केली वा. आणि 1978 ती प्रकाशित झाली. नंतर तंत्रमंत्र कळलं, पण त्या करण्यापूर्वी ते 6 महिन्यातच निघाल्या होत्या. ही खूप गंमत आहे की माणसाला म्हणजे लोकांना भावेल हम्म, असं जर आपण गेलो हम्म, किंवा लिहिलं गेलं असेल हम्म. तर ती लोकांना पटली खरंय. आणि एका कादंबरीनेच मला चांगला प्रतिसाद दिला. त्यावेळेला आश्चर्य म्हणजे की त्यावेळेला 1,000 मानधन मला मिळालं. म्हणजे मानधन मिळत आहे आपल्याला हे सुद्धा माहित नव्हतं. माहित लेखकाला नव्हतं. मानधन खरंय, खरंय, माहित. खरंय. आणि परवा मी 5 कोणाला तरी कादंबऱ्या बोलताना ऐकलं, म्हणजे तुमच्या या तुमचे जे मत आहे त्याविषयीच असं, की त्यांनी सांगितलं की तुमचा जो प्रवास आहे ना त्यावर लक्ष ठेवा, तुम्ही कुठे पोहोचता यावर लक्ष नका ठेवू. प्रवास अगदी जर का बरोबर. तुम्हाला आवडला ना तर तुमचं शेवट अतिशय उत्तमच होतो. हे जे तुम्ही सांगताय तसंच हा. होत आहे. खरं. नाही म्हणजे आपल्याला काय माहित नसतात आणि त्या हळूहळू माहित झाल्या की त्या मिळतो खरंय. की 5 कादंबऱ्या 5,000 रुपये मला मिळाले आणि त्यांनीच सांगितलं की मॅडम तुमचा मार्केट रेट आहे की मी तुम्हाला जास्त पैसे देऊ शकत नाही. असाही प्रामाणिक एखादा भेटतो खरंय, प्रकाशक, खरंय, खरंय. त्याला देवदूतासारखा असतो आणि त्याने पाठवलं. हा, दुसरीकडे मुंबईला पाठवलं. कोल्हापूर ते मुंबई असा नकळत प्रवास झाला. प्रवास झाला. प्रकाश. बरोबर. प्रामुख्याने मला वाटतं आपण दोन्ही भाषांमध्ये लिहिलंय नाही का? मराठीत पण लिहिलंय आणि हिंदीमध्ये पण लिहिलंय, है ना? तर कुठलं जास्त लिखाण केलेलं आहे? नाही, मराठीतच जास्त लिहिलंय. बर. फक्त हिंदीत मध्ये लिहिलंय ते मी कादंबऱ्या. अच्छा. कादंबऱ्या, अरे सॉरी मी नाटकं लिहिली. नाटकं लिहिली. म्हणजे हिंदी नाटक हा. एवढ्यासाठी लिहिली ती की भारतभर जर आपल्याला करायचं असेल तर हिंदी भाषेशिवाय पर्याय नव्हता आणि म्हणून नाटक लिहिलं. पहिले भारत की गौरव गाथा म्हणजे कारगिल युद्धात जे शहीद झाले त्यांच्यावरचं नाटक मी पहिले हिंदीत लिहिलं आणि मग नाटकाचाही प्रवास सुरू झालाय. त्याला चांगली मिळाली, प्रसिद्धी मिळाली वगैरे, खूप झालं अर्थात. पण अशा तरी मराठीच, मेनली मराठीच लिहित असते, लिहितेच, कारण ती माझी मातृभाषाच आहे. हिंदी शिक्षण माझं हिंदीत झालं. पण बर. अच्छा. ओके. एम ए ला मी हिंदी लिटरेचर घेतलं होतं. अच्छा. आणि त्याच्यामध्ये दुष्यंत शकुंतला होती. तर ती कादंबरी माझ्या मनात बसली. म्हटलं चला आपण ही कादंबरी, चरित्रात्मक कादंबरीची सुरुवात तिथून झाली. हा, तिथून झाली. पण हे तुम्ही म्हणता ना ह्यावर, म्हणजे मला खरंच विश्वास होता आणि आता अजून जास्त पटायला लागलं की जे घडायचं असतं ना त्यासाठी तशी वातावरण निर्मिती होते, प्रोत्साहन मिळतं आणि तसं सगळं घडून येतं की ते बरोबर त्या मार्गाला लागतं. हे अगदी खरंच सुंदर आहे. मावशी, 1978 ते 9 आता आपण आहोत 2021 मध्ये. भरपूर काम तुम्ही केलं आहे आणि भरपूर पुरस्कार मिळाले आहे, भरपूर संघर्ष पण केला आहे. एकंदरीत किती कथासंग्रह झालेत हो एवढ्या वर्षांमध्ये? कथासंग्रह 10 झाले आहेत. अच्छा. 10 झाले, 10 नाटकं झाली, 2 अंकी 10 नाटक आहे. बरोबर. त्याचे प्रयोगही झाले आणि नंतर मी 22 सामाजिक कादंबऱ्या यांनी मला प्रसिद्धी आणि पैसा दिला खऱ्या अर्थाने, सामाजिक. आणि नंतर मात्र मी चरित्रात्मक कादंबरीकडे वळली, ठरवून वळली. आणि ठरवून वळल्यानंतर मग अर्थात अभ्यास आला, हे सगळं आलं वगैरे. पण अशा तऱ्हेने माझं लेखनाला 77 पुस्तकं, आज 77 पुस्तकं आहे आणि 77 पुस्तकं माझी प्रकाशित झाली आहे. म्हणजे एक मार्गावर आहे, पण 77 लिहून झाली, प्रकाशित झाली. हा, एकच राहिलाय प्रकाशनाच्या, म्हणजे प्रकाशकाकडे आहे म्हणून ते राहिलाय. बरं. हे काय ना, खूप लोकांना इच्छा असते की मला लिखाण करायचंय आणि हल्ली तर प्रत्येकाला लिहायचं असतं. पण एक सगळ्यात महत्वाची त्याच्यामध्ये बाजू असते ती भाषा. भाषेची एक संपूर्णपणे, त्याला इंग्लिशमध्ये कमांड म्हणतात, ती फार आवश्यक आहे कुठल्याही भाषेमध्ये. म्हणजे तुम्ही अगदी मातृभाषेत म्हणा, हिंदीत म्हणा, इंग्रजीत म्हणा. पण काय होतंय, बऱ्याचशा लोकांचं तिथेच मार खातो म्हणतात ना, तसं झालंय की ती बाजू अतिशय कमजोर असते, पण तरी त्यांना लिहायचं असतं. तर सगळ्यात पहिले जर का मी सुरुवात करायची म्हटली
लेखिका व्हायला, तर मी विषय कसा निवडावा आणि कशी लेखनाला सुरुवात करावी? हे सांगणं खरंच कठीण आहे. कारण प्रत्येकाची एक भाषेचा जो भाग आहे ना, बाच आहे म्हणून, तर तो असा असतो की काय माझ्याजवळ मला नकळत का होईना भाषेचं वैभव मिळालेलं आहे ऑलरेडीच. म्हणजे जन्मताच ते मला वैभव मिळालेलं आहे. माझी भाषेबद्दल तर भाषेच्या लागून इतकं बोललं जातं की ह्याच्यासारखी भाषा म्हणजे प्रत्येक ऐतिहासिकला भाषा वेगळी, पौराणिकला भाषा वेगळी, सामाजिकला भाषा, अशी जी भाषेचे प्रकार आहे सुद्धा मी हाताळले. आणि एकाने तर म्हणजे चांगल्या समीक्षकांनी म्हटलंय की रागातून पदन्यास करत जाणारी भाषा हिची भाषा. अशा तरी भाषेला आपोआपच मिळालंय. म्हणजे मी त्यासाठी काही प्रयत्न केले नाही. प्रयत्न करून भाषा नाही निर्माण होत, तर ती अभ्यासातून छान शब्द आपल्या मनात रुजी घालतात, तेव्हा ती भाषेला एक गती येते. अशी सहजासहजी भाषा आपल्याला. आणि लिहायचं ठरवलं तर अभ्यासात्मक जरी, आता 2 प्रकार असतात त्याच्यात. चरित्रात्मक कादंबरी लिहायची जरा क्लिष्ट आहे, चरित्र क्लिष्ट आहे. इतिहासाच्या सनावळी हे सगळं क्लिष्ट असतं. पण ही आपल्याला आपल्या भाषेत आपण लिहितो, ते घटना आणि प्रसंग जेव्हा निर्माण करतो, भाषेची, संवादाची, चिंतनाची ही जी ह्याच्यातून लेखनाचं कौशल्य दिसतं. भाषा सहज लोकांच्या लक्षात येते आपली. नाही तर मग ती इतिहासासारखे पुन्हा पुन्हा लिहिण्यासारखं दुसरी भाषा नाही. प्रसंग निर्माण करा आणि त्या प्रसंगाला अनुरूप अशी भाषा. खरंय. आणि आपल्याकडे म्हणतातच ना की अमृतातही पाहिजे जिंकी अशी माझी भाषा आहे. इतकी सुंदर भाषा आहे आणि इतकी प्रगल्भ भाषा आहे, नुसती सुंदर नाहीये. तुम्ही म्हणला तसं अनेक पैलू आहेत, अनेक शब्द रचना आहेत आणि अतिशय उत्कृष्ट आहेत. म्हणजे चपकल बसणारे शब्द आहेत, फक्त आपल्याला ते माहिती हवे आणि आपल्याला ते बोलता आले पाहिजे. खरंय. आणि याच्यासाठी मला असं वाटतं वाचन पण हवं ना मावशी? म्हणजे आपण नाही, आता त्या सामाजिक कथा कादंबऱ्या लिहिल्या. सामाजिक मध्ये काय असतं की आपल्या एक नायक काल्पनिक निर्माण करतो, निर्माण केलेला संदर्भ देतो, घटना देतो आणि एक सामाजिक कादंबरी उभी करतो. त्या चरित्रात्मक आणि चरित्रात्मकतेमध्ये सुद्धा एक फरक आहे की चरित्र हे सनावळीप्रमाणे, इतिहासाच्या सनावळीप्रमाणे लिहिले जातात, घटना नसतात. पण चरित्रात्मक कादंबरी लिहिताना त्याच्या सर्व प्रकार येतात. आणि तो सजीव माणूस असल्यामुळे, त्याची सजीव असल्यामुळे त्याच्यावर एकही लांछन त्याचा कुठेही कमीपणा येऊ नये म्हणून करावा लागतो. खूप काळजी की आपल्या हातूनच. मला एक उदाहरण, म्हणजे बऱ्याच एक उदाहरण असं सांगता येईल की शिवाजीराव पटवर्धन यांच्या कादंबरी लिहिली. त्यांच्या धोत्रात काठ आहे, ह्या काठापासून मी सगळं केली की काठ कशी असते, त्यांचा धोतर, चष्मा लावत होते की नव्हते, म्हणजे सर्व बाजूने केलं होतं. पण त्यांचं जे जाणवं आहे ते मी माझ्या कादंबरीत उलट घातलं. त्याबरोबर वाचकांची पत्र आली की तुम्ही उलट घातलाय. म्हणजे साधी गोष्ट सुद्धा सोडत नाही. आणि ज्या समोर आपल्या वर्षापूर्वी ज्यांचं निधन झालंय, आता म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखंच असतं. गोळवलकर गुरुजी लिहिले तेव्हा गोळवलकर गुरुजी जाऊन, म्हणजे माझ्या मृत्यू झालेला आहे. म्हणजे मी तिथे जवळच राहतो, संघ कचेरी जवळ. त्यांचा मृत्यू तिथे पाहिलेला. आणि तर काहीच वर्षांनी मी त्यांची कादंबरी लिहिली, तेव्हा ओळखणारे सगळे समाजात होते. मग मला म्हणजे ती कादंबरी पब्लिश करता होता, पण ती पब्लिश होऊन हातात आली तर का धक्का बसला. म्हटलं आता काय होत आहे, आता मला काही चुका निघतायत, कारण अनेकांनी त्यांना पाहिलं होतं. आणि मग मात्र ती कादंबरी तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण आता नुकत्याच गेलेल्या माणसावरही लिहू शकतो. त्याच्यावर पण लिहिलाय. ज्या माझ्या बरोबर होत्या, कामगार मंत्री होत्या आपल्या महाराष्ट्राच्या, आणि यशोधरा देवी बजाज, त्यांना कोणीतरी सांगितलं की बाई चरित्रात्मक. त्या मला म्हणाले की तू माझ्यावर लिहिशील का? लिहायला हरकत नाही. हा प्रश्न आहे, कारण तुम्ही समोर आहात ना, तुमच्या समोर मी तुमची गुपित किंवा तुमचं राजकारण हे मला. त्या म्हणाला की, म्हटलं तुमच्या डायऱ्या पर्सनल तर थोडस मी लिहू शकेन. तर म्हणे डायऱ्या तर देऊ शकते, पण त्याच्यात काढून टाकावं लागेल.
हा प्रश्न आला की त्याच्यातला तोच काढला तर या नाही खरंय तिचं कार्य. खरंय. आता मग त्यांनी तेवढ्या वेळ मग मी कादंबरीत करताना आहे तोच लिहिला फक्त. तो बसला, तो गेला, त्याच्याविषयीचे त्याचे संवाद, पण तो नाव कुठेही आलं नाही. आहे. म्हणजे हा बरं वाटलं. हो, नाही सचोटीच आहे ती, कारण की तुम्ही म्हणता तसं खूप लोक त्यांना ओळखत असतात, बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टी माहिती असतात, आणि त्यामुळेच प्रश्न येतो. आणि मग ते जे आपण हे देतो, रेफरन्सेस देतो, ते चेक होतात, त्याच्याविषयी मतं असतात, तर या सगळ्या गोष्टी कठीण होतात, प्रश्नच नाही. अनेक मान्यवरांनी आपल्या कार्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आहेत. म्हणजे अगदी महान व्यक्ती म्हणायला हरकत नाहीये. एखादा निवडक अनुभव सांगू शकता का हो, की ती दाद खूपच सुंदर वाटली? नाही, ती दाद दोन प्रकारात सांगेन मी थोडक्यात. एक म्हणजे की त्याच राज्यमंत्री, आता कामगार मंत्री म्हटलं ना, त्या मी कादंबरी लिहिली होती. त्या म्हणाले प्रकाशन आपण सोनिया गांधीकडून करायचं, हा त्यांचा. आणि मला असं वाटलं की जर राष्ट्रपती त्यावेळेला प्रतिभा पाटील होत्या, त्यांच्याकडून का करू नये. तर मी म्हटलं करूया ना, सर्वश्रेष्ठ महिला राष्ट्राची. त्या म्हणाले नाही, आपण सोनिया गांधीकडून करू. आता संपे ना, शेवटी मी म्हटलं असं करूया, आपण दोघी पत्र लिहूया, दोघी, आणि मी दोघींना पत्र तुमच्याच समोर लिहिते, तुम्हीच टाका, आणि ते पत्र आणि उत्तर येईल त्याच्याकडे आपण जायचं, ठीक आहे. तर ते म्हणे ठीक आहे म्हणे. मग मी त्यांच्यासमोर 2 पत्र लिहिली. अर्थात राष्ट्रपती नव्हत्या किंवा हे नव्हत्या, वेगळी, पण मी प्रामाणिकपणे ते 2 पत्र केली. पण गमत अशी की राष्ट्रपती आला, प्रतिभाताई पाटीलचं, आणि त्याप्रमाणे मी राष्ट्रपती भवनात आम्ही जायचा जो योग आला, म्हणजे 1965 ला झालं. त्यानंतर त्या दिल्लीला होते माझे मिस्टर, त्यावेळेला मिलिटरीत होते, आणि त्यामुळे रस्त्यावरून अनेकदा गेलो, अनेकदा ते राष्ट्रपती भवन बघितलं, पण राष्ट्रपती हिंमत कधी केली नव्हती आणि होणार नव्हती. आणि त्याप्रमाणे राष्ट्रपती भवनात गेलो. तो कार्यक्रम हा असा झाला की त्या एक घरगुती बाई, अरे जेवणच जा ना आता, तसं त्या मी एक इच्छा प्रदर्शित केली, कारण 1:30 वाजत होता. आम्हाला 10-15 मिनिटाचा वेळ दिला होता. आम्ही 10 जण गेलो होतो इथून. त्यांनी सांगितलं 10 मिनिटं बोला तुम्ही, 10 मिनिटाचा वेळ. आता आम्ही ठरवलं की आम्ही 3 जणी बोलणार, त्या 2-3 जणी त्या काही 5-7 मिनिटं बोलणार, आपण आपलं 10 मिनिटं पाळूया. आमचे प्रश्न संपले, मग आम्ही दुसरे प्रश्न विचारायला सुरुवात केली, आणि सुरुवात करता करता ते म्हणाले, मी म्हटलं की आम्हाला राष्ट्रपती भवन आतून बघायचंय, कारण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो. आता इतक्या वेळेमध्ये त्या बाहेरून अधिकाऱ्यांनी आम्हाला आतमध्ये आणलं, त्यांना म्हटलं ह्यांचे कोणीतरी रिलेटिव्ह आहे म्हणून इतका वेळ घेत आहेत, आणि त्याप्रमाणे पाऊण तास आम्ही त्यांच्या इथे बसलो. 10 मिनिटाची ऐवजी पाऊण तास. त्यानं कदाचित मिटिंगच नसावी असंही असेल, किंवा कसंही कदाचित महाराष्ट्रातून आम्ही अमरावतीच्या ना, त्या अमरावतीच्या, त्यामुळे असेल. पण आम्ही, आणि पूर्ण त्यांनी आम्हाला दाखवायला सांगितलं, आणि मग त्या म्हणाल्या म्हणजे जेवून जा, आणि त्याप्रमाणे डायनिंग हॉलला त्यांनी हे करून टाकलं की डायनिंग हॉलमध्ये यांना न्यायचं होती. म्हणजे हे सगळं बघितलं, आणि मला आश्चर्य वाटलं की आपल्या आयुष्यात असंही घडू शकतं. खरंय खरंय. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या एका योगाचार्यावरची कादंबरी, जनार्दन स्वामीवरची, त्या कादंबरीच्या वेळेला प्रकाशनाला 3 जण आम्ही होतो, ती त्यांच्याकडूनच प्रकाशित केली होती, योगाभ्यासी मंडळाकडून. प्रकाशन माझं नव्हतं, म्हणजे प्रकाशित मी नव्हती करत, तर त्यांनी केलं. तर त्याच्यामध्ये 3 जण, मी एक, तामिळनाडूचे राज्यपाल आणि पंजाबचे राज्यपाल त्याचे बनवाजी पुरोहित, आणि एक वक्ता. आता मी माझ्या कादंबरीविषयी काय देणार, म्हणून मी काहीच बोलली नाही. मी कादंबरी लिहिली, प्रयोजन सांगितलं. आता की पुढचं काय करायचं. पुढची वक्ता आली, ती म्हणाली मला वेळ नसल्यामुळे मी कादंबरी वाचू शकली नाही आहे, सॉरी वगैरे. आणि
तर तिसरं म्हणजे बनवारीलाल. आता ते काय बोलणार, खरं. म्हणजे एखादा राजकारणी माणूस याच्यावरती बोलू शकतो. हो. हा एक खूप म्हणजे मला घामटला. एक 10 मिनिटं मी बोलली, त्याच्यानंतर 2 तिने आपलं भाषण संपवलं वक्त्यांनी. तर प्रश्न उरला की एवढा मोठा कार्यक्रम यांनी करायचं ठेवलेला, काय? करायचं काय. मग शेवटी मी विचार केला की बनवारीलालजींचं कादंबरीची भूमिकाच पूर्ण सांगायची, काय लिहिलंय मी, असं मी ठरवलं. पण बनवारीलालजी पुरोहित त्यांनी अक्षरशः बारीक बारीक गोष्टी सांगितल्या, मलाही आठवत नव्हते मी कादंबरीत लिहिली आहे. अरे वा. हे मला खरोखरीच कौतुकास्पद होतं. म्हणजे किती त्यांना माझ्यासाठी तर इतका म्हणजे भाग होता तो. आणि त्यांनी बरोबर पाऊण तास घेतला, तो मी घेणार होते नंतर. तुम्ही जो घेणार होता तो काय. आणि त्यांनी बारीक सारीक गोष्टी, कुटुंबाचं घर, त्या वृक्षाचं नाव काय, ते कुठे, त्यांना कसं झालं, सर्व गोष्टी त्यांनी पूर्ण सांगितल्या. असाही एक घडू शकतो, म्हणजे एखादा राजकारणी माणूस एवढं सुद्धा करू शकतो, हे मला खोल अभ्यास करून बोलू शकतो. अगदी बोलू खरं, शकतो. अगदी खरं, अगदी खरं. तो अतिशय चांगली गोष्ट. खरंच. आणि दोन्ही प्रसंग खरं लक्षात राहण्यासारखे आहेत आणि सुंदर आहेत. म्हणजे एक नवीन कार्यक्रम तुम्ही सुरू केलाय, त्याचं असं एक स्वरूप आहे की 2 अंकी नाटकं. हा प्रयोग एकदम कसा सुचला आणि याचे बरेचसे प्रयोग परदेशात पण झाले नाही का? तर कसा प्रतिसाद होता लोकांचा? नाही, मी पहिले कारगिलचं भारत की गौरव गाथा हे लिहायला लेफ्टनंट जनरल पासून लोकांनी ओळखीचे होते म्हणून अर्थात. आणि ती मदत झाल्यानंतर मला ते डायरेक्टर जे होते ते म्हणाले माझ्यासाठी एखादा नाटक लिहा. आणि गोळवलकर गुरुजींचं वरचं त्यावेळी शताब्दीवरचं होतं, म्हणून मी पहिले कादंबरी लिहित होती, त्यावर आधारित ते नाटक लिहिलं. आणि ते नाटक लिहिल्यानंतर त्याचे वगैरे असं काही ना डायरेक्टरच्या ना माझ्याही, एक 8-10 प्रयोग आपले नागपुरात आहे, ते आम्ही कृतार्थ होणार होतो. पण योगायोगा काय झालं की ती कादंबरी संघाच्या सर्व शाखामध्ये वाचली गेली. आणि ती वाचली गेल्यामुळे त्याचा प्रसार आणि प्रसार झाल्यामुळे मग इतरांनी बोलवलं. आणि बोलवल्यानंतर असं झालं की कन्याकुमारी पासून सुरू झालेलं नाटक हे हिमाचल प्रदेश, लेह लडाख पासून सर्वत्र, आणि त्याचे 208 प्रयोग आमचे. आणि मग असं वाटलं खरंच, म्हणजे अशा एका सलग अशी नाही, पूर्ण भारतात झाली, म्हणजे प्रत्येक राज्यात झाली आणि अंदमानलाही झाली. म्हणजे ह्याच्यातून पाहण्याची एक संधी मिळाली, वाचायला मिळाली माणसं सगळी, आणि ह्याच्यातून आपलं एक नवनातं भारताचं दर्शन तयार झालं, जे नात्याच्या स्वरूपात माझ्याजवळ राहिलं. प्रत्येक ठिकाणचा एक सुंदरचा एक अनुभव, अंदमानचा असो, लेह लडाख असो. लेह लडाखला म्हणजे खरंच आश्चर्य, 18,500 फूट जर पास होऊन लेह लडाखला गेलो, याची इमेज नाही करू शकत आता मी. बरोबर. हे सगळ्यात मोठी मी वयाने, त्यामुळे माझी अधिक असायची, पण झालं ते सगळं सुंदर असे अनुभव त्यामुळे गाठी झाले. आणि नाटकाचे जर 2 प्रसंग सांगायचे झाले तर महत्वाचं म्हणजे की लेह लडाखचा जो प्रसंग तो -8 मध्ये, आणि आम्ही पोहोचलो होतो, आणि काहीतरी 8-7 झाले असते, पण 5 वाजता तिथे बंद होतं, थंडी होतं. आणि त्यामुळे जेवणाची काय, आता आपल्याला जेवायला कसं मिळेल, हॉटेल तर मिळालं, जेवणाची व्यवस्था काय. शेवटी आम्ही तिथल्या स्वयंसेवकाला फोन केला, जो आमच्या ओळखीचा होता. तुम्ही काळजी करू नका, तो घेऊन आला पिस्ता, तुम्ही हा खा तोपर्यंत तुमची भाजी पोळी. आणि रात्री 11 वाजता त्यांनी आम्हाला जेवायला दिली. दुसऱ्या दिवशी त्यांनी म्हटलं की तुम्ही एक 5 मिनिटं चालू शकाल का. आम्हाला आश्चर्य वाटलं, 5 मिनिटं चालू न काय झालंय, आम्ही तर महिलभर चालू शकतो. त्यांनी म्हटल्याबरोबर मग आम्ही चालू ना, अगदी सगळ्यांनी आनंदाने म्हटलं. आम्ही दुसऱ्या दिवशी परत 5 पावलं शकत नव्हतो, आमच्या लक्षात आलं 5 मिनिटं काय 5 पावलं, इतका श्वास आहे, ऑक्सिजन. आणि त्यांना बॅनर दिला, वंदे मातरम, आणि अशा घोषणा 5 मिनिटापर्यंत करत. पण म्हणजे बाकीच्या कसे देत होते घोषणा, पण माझ्या मनात भारताचं दर्शन खऱ्या अर्थाने, मी उंचीवरूनच भारताचं दर्शन घेते. मी किंवा मी अंदमान पर्यंत जाऊन
तो एक वेगळाच अनुभव मला आला आणि म्हणताना खरोखर डोळ्यात पाणी पाणी आलं. आलं. क्रांतिकारी क्रांतिकारकांनी देशार्पण केलं होतं ज्याच्यासाठी आणि मिळवलेला हा भारत मी आज इतक्या पाहते, हे मला खरंच खूप वाटलं. गेले होते मी, म्हणजे अक्षरशः मी शेवटपर्यंत नाही म्हणू शकले, पण इतका ते कन्याकुमारीला भारत संपला असं जे वाटतं आपल्याला, तसं इथे वाटत होतं की अरे इतका उंच आपलं नाही आहे. हा जो भाग तो खरंच भारावणारा होता प्रसंग. हा प्रसंग होता मोदीजींचा. गुजरातमध्ये आमचं नाटक होतं स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद नाटक होतं, त्यावेळेला मोदीजी तिथे होते गुजरातमध्ये. त्यांना बोलवणं पाठवलं, म्हणजे तर ते म्हणाले मी 5 वाजता येईल, स्वामी विवेकानंद हे माझे गुरु आहे. तर आम्हाला खूप आनंद झाला. आणि म्हणजे मला वाटतं 4:30 होईल आणि तरी आम्ही अगदी कोणीच त्यांच्या पिढ्या मंत्री येणार म्हटलं की पहिले कुत्री, मग सिक्युरिटी येते, हे सगळं झाल्यावर कुठेतरी पदार्पण करतात ते किंवा मंत्री. तर अशाची या पूर्ण भारतात फिरताना. तर आता येतील आणि मग आपलं हे होईल असं जे ठरवतं, 4:30 होऊन गेले, पियेचा पत्ता नाही. मग आम्ही स्टेजवर सगळेजण गप्पा मारत बसलो. आता काय नाटक 5ला काय 5:15 काय सारखंच आहे म्हणून आरामात बसलो होतो. आणि त्याप्रमाणे माझ्या नातवांनी सांगितलं होते काही झालं तरी तू सही आणायची बरं का. आता म्हटलं शक्यच नाही हे सगळं. आणि त्याप्रमाणे बसलो आणि 5ला 10 मिनिटं कमी असताना त्यांचा पीएचा फोन की मोदीजी परिसरात, म्हणजे तिथं म्हटलं हे तर खूपच झालं. आम्ही भराभर मी काही ऍक्टर नाही आहे, त्यावेळी मी नेहमी समोरच्या आणि त्यांच्याशी बोलते कोण. त्याप्रमाणे आम्ही बसतो आणि गंमत अशी झाली की मोदीजी आले, त्यांच्याबरोबर 5-50 माणसं होते, नाकोण आले. म्हणजे चपला जशा देऊमध्ये बाहेर ठेवाव्यात तसं त्यांनी सिक्युरिटी बाहेर ठेवली होती आणि ती आतमध्ये आली. आणि मी आता मला त्यांच्या शेजारी बसायची झाली, म्हणून मी त्यांच्या मागे बसले की आपण त्यांच्या सही घ्यायची. आणि अर्ध अधिक नाटक त्यांच्याकडे लक्ष माझं की हे उठतील केव्हा, पण ते उठले. आणि पूर्ण नाटक झाल्यावर म्हटलं की लेखिका भी नागपूर से यहाँ आई है असं म्हटलं. मला स्टेजवर बोलवलं आणि स्टेजवर मी गेले आणि गेल्या लक्षात आलं की मोदी तर खालीच बसले, विसरून नाही गेली मोदीजी म्हणून. आणि म्हणजे त्यांना ना गुच्छ दिला गेला अगोदर नको म्हणून, आणि मोदीजी आले हे लक्षात न राहिल्यामुळे कलाकारांनी काही केलं नाही. आणि वरती आले आणि स्टेजवर आले आणि त्यांना गुच्छ तर ते म्हणाले नाही, माझ्या गुरुसमोर मी हा गुच्छ स्वीकारणार नाही नाटक. त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे. आणि मग ते आमच्याशी मराठीत बोलवते आणि आम्ही भारवल्यासारखं हिंदीत बोलत होतो. हा एक खूप मोठा प्रसंग आहे. म्हणजे ह्याच्याकडे आपल्या कृष्णाने जावं त्याकडे तसं झालं आणि सुदामाने कृष्णाकडे जावं तसं झालं होतं. अशा प्रकारचं हे खूप सुंदर असा होतं. सुंदर सुंदर, प्रश्नच नाही. असे अनुभव आणखीन एक खूप छान सांगता येईल. जरूर. मनोहर पर्रिकरांना भेटायला गेलो तर त्यांना नाटक होतं, त्यांना बोलवायला गेलो. ते म्हणाले नक्की. आणि 5 वाजता ते आले, पण पत्र आले हे लक्षातच आलं नाही. कारण ते पायजमा, बंगाली शर्ट आणि पायात स्लीपर, ते ना हे पर्रिकरांसारखे दिसतात एवढं, तर पर्रिकर असं कसं वाटेल, कारण त्यांच्या जावा निमा काहीच नाही. ते म्हणाले मी मनोहर पर्रिकर. त्याबरोबर आम्ही सगळ्यांना नमस्कार केले. ही माणसं, साधारण माणसं, सामान्य दिसणारी माणसं पण असामान्य व्यक्तिमत्व आहे, असामान्य काम करणारी व्यक्ती आहेत. आणि तेच खरं आहे की जेवढे तुम्ही काय म्हणतात ना, जेवढे तुम्ही अगदी हंबल राहता तेवढं तुम्ही चांगलं काम करू शकता. कारण तेवढे तुम्ही लोकांशी जुळू शकता आणि जेवढं तुम्ही तुमचा एक तुमचे पण बुद्धिमत्तेचा जो विकास होतो तो पण तसाच होतो. अनुभवातून शिकायला मिळतं. नक्कीच. आणि जेव्हा तुम्ही असे हंबल लोक बघताना तेव्हा तुम्हाला कळतं की आपल्यात काय कमी आणि मी काय स्वतःमध्ये सुधार करायला पाहिजे. खरंच आहे. बरोबर. मावशी, पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठानची कल्पना कशी सुचली?
त्यावेळेला ही सामाजिक कादंबऱ्यांनी प्रसिद्धी खूप मिळाली होती. हो. तर पेपरमध्ये होते मी, पेपरची प्रसिद्धी, माझं 6 वर्ष पेपरमध्ये काम करत होते, त्यामुळे नावाची प्रसिद्धी खूप होती. सामाजिक कादंबऱ्यांची प्रसिद्धी खूप होती त्यामुळे. हो. आणि मग काय झालं की माझं मुलं म्हणायला लागले की असं करतो एक क्लब काढ. अच्छा. म्हटलं हे काय अगदी पाश्चात्य तुझी फॅन्स क्लबची. तर मग खूप विचार केला, म्हटलं नाही, आपल्या बरोबर 10 जणींना बरोबर जाऊया, तर आपल्या बरोबर त्यांची गती जो का धावेल ना. म्हणजे मी माझ्या घेतलं कोणालाही, तर ह्याची गती तेवढी तोच ना. मग मी पद्मगंधा प्रतिष्ठान मिळाली आणि त्यावेळेला नागपुरामध्ये 1-2च होत्या साहित्यिक संस्था, आणि त्यामध्ये आवडलं, करायलाही आवडलं आणि मनातही ते पूर्ण झालं. आज 28 वर्ष झाली गंधाला आणि विविध कार्यक्रम आम्ही करतो. खूपच चांगले चांगले करतो. म्हणजे काय काय प्रकल्प राबवता पद्मगंधाच्या बॅनर खाली? हा, त्याच्या पहिला प्रकल्प सर्वात मोठा आहे जीवन गौरव. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर जे कार्य, त्यांना आम्ही जीवन गौरव पुरस्कार देतो. मराठी? त्याच्यामध्ये मराठी माणसांना, कारण आपण हिंदी वगैरे बघितले तर खूप मोठे होतील, खूप गोष्टी. हो, खूप यादी होईल, म्हणून ठेवलेला आहे. त्याच्यात नारळीकर, लेफ्टनंट माशेलकर, शेकटकर, बाबा आमटे, शिवशाही पुरंदरे, सुनील गावस्कर आणि राजदत्त अशी मोठी माणसं आहेत, जी विजय भटकर, आणि नंतर ऍडव्होकेट उज्ज्वल निकम. असे अनेक माणसं आहेत की आम्ही पुरस्कार असे आंतरराष्ट्रीय कार्य करणारे व्यक्ती अशा तऱ्हेने घ्यायचा. आणि आत्माचं म्हणाल तर हा जीवन गौरव पुरस्कार हा सर्वात मोठा. त्याच्यानंतर सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजे 3 लेखिका नाट्य महोत्सव. हा लेखिका नाट्य महोत्सव जो आहे तो महाराष्ट्रातच नाही तर भारतात एकमेव आहे. तर त्याचं म्हणजे लेखिकांच्या स्क्रिप्टवर 3 दिवस लेखिकांच्या स्क्रिप्टवर नाट्य महोत्सव आहे. याचं नावच आहे पद्मगंधा नाट्य महोत्सव. त्याच्यात कामं कोणी करू शकतात, पण स्क्रिप्ट लेखिकांची हवी. त्यामुळे आज विदर्भामध्ये 38 तयार झालेल्या आहे 2 अंकी नाट्य लेखिका. क्रेडिट पद्मगंधाला आहे. हा एक आहे. नंतर आषाढ प्रथम दिवस असतो, कालिदास दिवस म्हणून मानला जातो. नागपूरमध्ये वेगवेगळ्या उद्योजक आहेत किंवा अनेक माणसं आहेत, त्यांना बोलवून त्यांचे अनुभव ऐकणे. नंतर या वळणावर आहे, त्यांना आम्ही जीवन गौरव देऊ शकत नाही, पण ती खूप मोठी माणसं आहेत, त्या माणसांचे अनुभव कथन हा त्यावेळेला ठेवला जातो. असे अनेक कार्यक्रम आम्ही राबवले जातो. आमच्या याला गव्हर्नमेंटची मदत नाहीये, पण लोकाश्रय भरपूर आहे, लोकप्रिय आहे, लोकाश्रित आहे, लोकप्रतिष्ठिताने अशी ही संस्था आहे. तर हे आज 8 झालेली आहे. 2-3 साहित्य संमेलनं घेतली आहे, राज्यस्तरीय घेतली, आणि प्रत्येक वर्षी दरवर्षी विदर्भापुरतं साहित्य संमेलन घेतोच. असे पुष्कळच आहे. आपण इकडे वर्तमानकालीन कविताचा वेध, वर्तमानकालीन कथांचा वेध, वैदर्भीय लेखक सूची, असे 3-4 प्रकल्प लेखी घेतलेले आहेत, लेखी तयार केलेले आहेत. आणि यामुळे खूप सुंदर प्रेरणा पण मिळते नवोदित लेखकांना आणि लेखकांना. खरंच आहे. कारण काय होतं की एक प्लॅटफॉर्म असलं पाहिजे जिथे आपल्या कामाची दाद घेतली पाहिजे आणि प्रोत्साहन पण मिळालं पाहिजे, आणि जे तुम्ही देताय त्यामुळे बरेचसे लोक पुढे येतील आणि उत्तम लेखन आपल्याला बघायला मिळेल. मावशी, एक अगदी लहान मुलांचा प्रश्न आहे पण तरी विचारते की कादंबरी लिहायला साधारण किती वेळ लागतो आणि कसा असतो प्रवास? कादंबरी लिहायला काही लिहायला वेळ लागतो. बाकीच्या कसं, जसं आता चरित्रात्मक बद्दल बोलते मी, मागाशी सांगितलं की एक नायक धरायचा, त्याच्या अनुषंगाने नायिका धरायची, त्याच्या पात्र धरायची, काल्पनिक कथानक तयार करायचं. चित्रात्मक कादंबरीसाठी मात्र अभ्यास करावा लागतो, संदर्भ ग्रंथ रेफरन्स बुक्स आणावं लागतात. ते गुगलची माहिती आज मिळते पण नसते, आपल्याला पूर्ण करत. मला आठवते नागनिका, जी जगातली पहिली राज्यकर्ती स्त्री, जी अजूनपर्यंत लोकांपर्यंत गेलीच नाही खऱ्या अर्थाने. आपण मग जी राणी क्लिओपात्रा मानतो, परंतु ती पहिली नाही. 2000 200 वर्ष अगोदर ही राणी ही गीता हे आहे, जगाला आहे.
हो. आणि तिचा राजा एका इतिहासकारांनी असं बोलता बोलता सांगितलं, तिची राणी आहे तुम्हाला माहितीये का? मी म्हटलं नाही बा. ते निघून गेलं डोक्यातून, पण आले होते कोणत्या ते कार्यक्रमासाठी. काय तुम्हाला आठवतं का ती मी नागनिकांची राणीबद्दल बोललो होतो. मग म्हणे ज्यांनी शालिवाहन ज्याला आपण म्हणतो, शालिवाहन शक ज्यांनी निर्माण केला त्याची ही पत्नी. मग मला जरा अट्रॅक्शन वाटायला लागलं. त्याच काळामध्ये काय झालं, नागपूरमध्ये त्याच्यामध्ये ह्या राणीचे महालात सापडले, नागनिकेचे. मला वाटलं की आता आपण हिच्यावर लिहिलं पाहिजे की राज्यावरती स्त्री आहे. आतापर्यंत पुरुषच घेतले होते, ती स्त्री घेतली पाहिजे आणि ती राज्य करते. आपण अहिल्याबाई होळकर वगैरे आपल्याला माहिती आहे. हा, पण नागनिका हा शब्द खरंच माहित नाही. नंतर त्याच्यानंतर मग ह्या कादंबरीला मला खरंच खूप कष्ट पडले. आणि नंतर हिने काय काय केलं, कुठे कुठे गेली सगळं शोधून काढलं. तेलंगणापर्यंत तिचा प्रवास जाऊन आलाय. नंतर जुन्नर जवळ, कल्याणच्या जुन्नर जवळ नाणेघाट आहे. त्या नाणेघाट पाहिला. ते कल्याण हे बंदर होतं पूर्वी. कल्याण बंदरातून पूर्ण वरती हे चढायचं माल त्या डोंगरावर, त्याला पायऱ्या नव्हत्या. कसे बसे खास खळग्यातून ते लोक चढून वरती माल विकायचे. हा परदेशातून येणारा माल, फ्रान्स, पॅरिस वगैरे, आणि मध्य वगैरे हे सगळं, आणि द्राक्षी, म्हणजे ह्या सगळ्या होत्या. त्यांना मग हे तिने बघितल्यानंतर काय केलं, टोल टॅक्स पहिल्यांदा सुरू केला. आपल्या देशातला टोल टॅक्स पहिले तिने सुरू केलेला आहे. तिथे 2 हातात मावणार नाही दगडी हंडा आजही आहे. अच्छा. टाकल्याशिवाय तुम्हाला जाता येत नव्हतं. ती थकून भागून वरती येतील 1000 पायऱ्या चढून, तेव्हा त्यांच्या राहण्याची व्यवस्था होती. तिथे तिने आपला शिलालेखही करून ठेवलेला आहे, सापडला. आणि याच्यानंतर मला की एक म्हणजे आपण बघतो ऊन, शक, यवन यांनी जे आक्रमण केले होते, काही शक इथे स्थायिक झाले. त्या शकातली ही शककन्या, आणि तिने वैदिक कुळात लग्न केलं विषय. तर त्यामुळे तिने जे यज्ञ संस्कृती सांभाळली, त्याच्यामध्ये तिने 2-2 महिने 6 महिन्यापर्यंत अखंड यज्ञ केले. हा, ग्रामदान, भूदान, गोदान, अश्वदान एवढ्यासाठी नव्हे, तर तिने सर्व मोठं दान प्रचंड केलं की असं दान आज पण कोण केलं नाही. आपण कर्णाची महती गातो, पण ह्या इतकं तिने दान केलेलं होतं. ज्याला सेक्युलरिझम म्हणतात, जे आपलं, तिने जैन आणि बौद्ध धर्मात आपल्याला इतकी जागा दिली, तिथे राहायची व्यवस्था केली, हे सगळं केलं. एवढंच नव्हे तर बँकिंग हे सुद्धा तिच्यापासून सुरू झालेलं आहे. अरे वा. हा, व्याजदर. नंतर तिने, आता मला आठवणार नाही, पण तिने एक सांगितलं, याचा अर्थ असा नाही की तुम्ही हे तुमच्यावर जरी शत्रूंनी आक्रमण केलं तुम्ही त्याचा हे करू नये, प्रतिकार करू नये. तर सुरक्षा जी आजची काळाची गरज आहे ती त्यावेळेला केलेली आहे. सीमा सुरक्षा, दारूबंदी, हे सगळं त्याच वेळेच आहे. ह्या सगळ्या सुविधा ती केल्या. त्यामुळे मला ही कादंबरी लिहिताना भरपूरच अभ्यास करावा लागला, खूपच अभ्यास. कारण खरंच हे असं ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात ना की बिटन टू डेथ, म्हणजे इतकं माहिती असलेला विषय नाहीये. मला पण तुमच्याकडनं पहिल्यांदा ऐकायला मिळते. मला आवडेल वाचायला. कुठे मिळते ते सांगा, मला पाठवा. एवढंच नाही तर गुगलवर मी सर्च केलं कादंबरीच्या संदर्भात आणखीन कोणी काही लिहिलंय. गुगल सर्च करताना मला लक्षात आलं की माझ्या तुमचंच आहे. खरंय. बरं, चालेल. मला आवडेल हे वाचायला. मला कुठे मिळते ते सांगा, मी घेईन किंवा तुम्ही पाठवा, कसंही पण. अशी अजून एक तुमचं फार मोठं क्षेत्र आहे, ते म्हणजे संस्कृती मंत्रालयामध्ये फेलोशिप कार्याचं जे तुम्ही एक हे करता, अनालिसिस करता, तर ते कसं घडलं आणि कसा आहे अनुभव? माझा छान वाटतो. याचं कारण असं की वेगवेगळे थिसिस मला वाचायला मिळतात, माझं ज्ञान वाढतं. त्यामुळे वेगवेगळे, हे माहित नव्हतं नागपूरमध्ये किती निग्रो आहेत. अच्छा, मला माहित नव्हतं खरंच. आणि ते मला महाराष्ट्रात किती निग्रो आहेत हेही मला माहित नव्हतं. काही काही विषय इतके वेगळे आहेत की कुठेतरी नाशिकमध्ये मुखवटे त्यांची जमात आहे, हे मला माहित नाही. कितीतरी गोष्टी त्या थिसिस मधून मला कळल्या.
त्यामुळे तो एक मला आनंदाचा अनुभव आहे. करण्याचं. आता ह्या कोरोना काळ 2 वर्षामध्ये ह्याच्यातच ऑनलाईन सगळं हो झालं, हो पण प्रत्यक्ष दिल्लीलाच जाऊन हे सगळं करावं लागतं. हं. आणि जे रिसर्च करतात हं. आणि ज्यांना फेलोशिप हवी आहे PhD साठी, हं. ते आपले अप्लाय करतात त्याला, हो. आणि त्याप्रमाणे मग त्यांचं ह्याच्यावर व्हायवा घेतला जातो वगैरे वगैरे सगळं असं असतं नेहमीप्रमाणे. पण मला आनंददायी अनुभव आहे. बरोबर हा आहे. नाही, आणि तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे की कोण कुठल्या विषयात रिसर्च हो करेल हो त्याचा ना, काही नेम नाही नाहीये. पण त्यातून एका गोव्यातून एका माणसाने 2000 म्हणी हं. हं. आपण जे वाक्प्रचार हा म्हणी हा म्हणतो, हो हो ते हो 2000 त्याचं विश्लेषण पाठवलं. हाही मला एक खूप अद्भुत विषय होता, की बापरे. असे काही काही विषय माझ्या डोक्यात छान वाटतात, मला ऐकायलाही खरंय वाटतं, खरंय वाचायला खरंय. आवडतात, आणि मी वाचते मनापासून. त्यांनी नुसतंच लिहिलेलं असतं की या सरनं मला आवडतं की नाही, हो. आणि याच्यावर तुम्ही इतके मार्क दिले आहे. हं. पण मी पूर्ण वाचून मी का दिले हे तर लिहिते त्याच्यावर. असं आहे. मस्त मस्त अद्भुत. अं, सध्याच्या काळामध्ये मावशी, आता तुम्ही एवढं कार्य करताय आणि इतके समाजाशी तुम्हाला अनुभव पण आलेला आहे समाजाचा. अं, एक नवीन ट्रेंड सुरू झालाय नजदीकच्या काळामध्ये, की भारतीय संस्कृती, भारतीय शास्त्र, भारतीय हे तुमचं साहित्य, या सगळ्या गोष्टींना दबवल्या जात आहेत, लपवल्या जात आहेत, आणि एक विचित्र पद्धतीने त्याच्याविषयी बोललं जात आहे. जे लोक, आमच्यासारखे जे लोक त्या गोष्टीमध्ये जन्मले वाढले आहेत, त्यांच्या मनावर फार परिणाम होतो या गोष्टीचा, आणि फार कुठेतरी दुःख होत आहे की इतकं ज्याला म्हणायचं श्रीमंत असा आमचा खजिना आहे, आणि शिकायला सुद्धा कष्ट पडतात. सर्वसामान्यांच्या खायची गोष्ट नाहीये ती, तरी सुद्धा लोकांना का अशा पद्धतीने बोलावंसं वाटतंय, का असं या गोष्टीला लपवलं जात आहे. तर हे टिकून ठेवावं किंवा हे लोकांमध्ये रुजवावं, यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे? काय आहे की या वैदिक संस्कृती, संस्कार, धर्म, जे अलिखित आचारसंहिता, एक धर्म म्हणजे आचारसंहिता, आचारसंहिता. जी अलिखित आहे, अलिखित हो आचारसंहिता आहे, हो ती आपण वर्षानुवर्ष पाळत आलो आहे. पाळत आले पण अगदी. कितीही टीका झाली की ते अधिक उमलून येतं, असं उमलून माझा येतं. हो अनुभव आहे. हो हो कारण तुम्ही रामायणावर टीका केली, हं. रामावर केली, महाभारतावर टीका करता, हं. श्रीकृष्ण असाच होता का, तसाच होता का, मंदिर होतं का, मंदिर तिथेच होतं का, असेच संस्कार होते, किंवा असं शास्त्र होते का. तर ह्या सतत जर आपण बघितलं तर याच्यावर जितकी जास्त टीका ते जास्त मोठं होईल, असं माझं मत आहे. कुठेही गोष्ट टीका का करतो माणूस, तर ते नको असतं, म्हणजे काय द्वेष भावने नको, पण ते लक्षात येतं की हळूहळू तेच लक्षात येतं की ह्या गोष्टी कधीही लपत नसतात. आता वैदिक काळापर्यंत चालू असलेल्या कोणत्या गोष्टी बदलल्या आहेत, पुढेही अभ्यास होईल, फक्त एवढंच होईल, तो मराठीत किंवा पुस्तक वाचून नाही होणार, कदाचित गुगलवर वेगवेगळे इंटरनेट माध्यमातून होतील. वापरतील लोक. हा पण हे कुठे, कारण आयुर्वेद आहे आज, आपण भारतातला किती चवन आणि सुश्रुत ऋषीने केलेला तो एक निर्णयाला वेद आहे, आयुर्वेद. तो वेद आजपर्यंत रामदेव बाबासारखे किंवा जनार्दन स्वामी सारखे किंवा कितीतरी लोक आज योगाचं हे करतात, म्हणजे कुठे गेलेलं नाही ना. टीका केव्हा होते की लोकप्रियता वाढते म्हणून होते, पण ती टीका संपते आणि पुन्हा एकदा लोकप्रियता होते, तेव्हा याच्यात घाबरण्याचं काहीच कारण नाही असं मला वाटतं. छान. कारण त्याशिवाय होणार नाही असं मला वाटतं. कारण माझी कादंबरी कोणी टिकली तर मला लक्षात येईल, अरे हो, आपण हे बदलायला. ते म्हणतात ना की तुम्हाला कोणी जर का निंदकाचे घर असा विषय. खरं खरं. एक शेवटचा प्रश्न, की नवीन लेखकांना, त्यांना माहिती आहे त्यांना लिहायचंय, पण त्यांना नीट मार्गदर्शन मिळण्याची फार आवश्यकता आहे. नाहीतर मग हे असं होतं की काहीतरी विचित्र लिहिलं जातं आणि मग त्याचा एक प्रसार होतो आणि एक वेगळंच मार्गदर्शन लोकांना मिळतं. तर काय मार्गदर्शन तुम्ही द्या? नाही, माझं नवीन लेखकांना 2च गोष्टींची, वाचन आजकाल कोणीच करत नाही. मी लिहितो ते बरोबर आहे, मला मिळते ती प्रसिद्धी बरोबर आहे, तो एक रूढ समज झालेला आहे लोकांचा, लेखकांचा, की मला या ठिकाणी मिळाल्या, फेसबुकवर लाईक्स मिळाल्या, मी खूप मोठी झाली. खूप चुकीचं आहे. अनुभव, वाचन ते ना
येऊ शकणार नाही. दुसरं म्हणजे की त्याच्यासाठी आज कार्यशाळा घेतल्या जातात. प्रत्येक ठिकाणी आज कार्यशाळा घेतल्या जातात. नाट्यशाळा आहे, कथा लेखनाच्या कार्यशाळा आहे, लेखनाच्या कार्यशाळा आहेत. म्हणजे सर्व प्रकारच्या कार्य आज उपलब्ध आहेत. तर त्याचा फक्त त्यांनी फायदा घ्यायला हवं आणि आपोआपच त्या जाऊ त्यांना वाटेल की अरे ही प्रसिद्धी तात्कालिक आहे, हा समज त्यांच्या मनात निर्माण झाला की त्यांना मला म्हणजे माहित आहे की चाणक्याने काय केलं की जेव्हा त्याचं साहित्य त्या काळात वाचलं गेलंच नाही, पण त्यांनी निर्णय काय केलं की माझं साहित्य 600 टिकलंच पाहिजे या दृष्टीने त्यांनी लिहिलं आपल्या मनात धरून. आणि शंकराचार्यांनी काय केलं पुढे, शंकराचार्यांनी माझं साहित्य अजरामरच झालं पाहिजे आणि म्हणून त्यांनी 4 पीठ तयार केली. आताच्या चारी बाजूला पीठ तयार केली आणि ते पीठामध्ये त्यांनी केले 4 वेद ठेवले. म्हणजे एक झाला तिकडचा सोमनाथ की सोमनाथून तो काशीला आला पाहिजे, आज केदारला गेला पाहिजे, अशा प्रकारे त्यांनी 4 वेद ठिकठिकाणी ठेवले. म्हणजे आपलं साहित्य अरच राहिलं पाहिजे ही त्यांनी भावना ठेवली आणि शंकराचार्यांचं कुठेही कमी झालेलं नाही. म्हणजे काय होतं की अभ्यास पुढची दृष्टी आपल्याला आता कादंबरीतून चरित्रात्मक कडे का मेन कारण होतं की सामाजिक कादंबऱ्या महाराष्ट्रात खूप होत्या, खूप. तर वेगळी वाट चाललीच नाही. तर मला वाटतं तत्कालीन याच्याबरोबर कालप्रवाहाच्या कादंबऱ्या होती, त्या वेळेला लिहिलेल्या ते समस्या त्या कालप्रवाहात वाहून जातील. पण हे जे जीवन लोकांची ही जीवनचरित्र कधीच वाहणार निदान कमीत कमी 50 वर्ष टिकतील, 600 800 किंवा जन्मभर टिकतील. खरंय खरं. या बोलण्यामध्ये एक प्रश्न आला म्हणून विचारते. मराठी वाचक किती आहेत आणि खरंच आवडीने वाचतात का? मराठी वाचक हा प्रश्न आजकाल महाराष्ट्रातल्या अनेक लेखांनाच पडलाय आणि मराठी बंद होते अशी ही खूप हाकाटी केली जाते की मराठी बंद होते, पण असं होणार नाही. आता त्याचं उदाहरण देतात की संस्कृत बाहेर गेली, संस्कृतचा प्रचार आहे का? बरोबर आहे, पण संस्कृती कठीण होती. म्हणजे ज्ञानेश्वरांनी प्राकृत घेतली, प्राकृतची मराठी झाली. आता मराठी आता कादंबऱ्या कथा कादंबऱ्या लोक जे वाचतात प्रकाशक एवढ्याला प्रकाशित करतात याचा अर्थ मराठी नाहीच सरळ सरळ, नाहीतर या काढणारच नाही ना प्रकाशक कोणी, हा प्रश्न आहे. आणि दुसरा भाग म्हणजे की त्या माध्यम हे बदललाय, किंडलवर वाचतील पण वाचतील नक्कीच. आणि मराठी मला नाही वाटत की मराठी आणि ग्रामीण भागात शहरी भागात मुलं याच्यात जातात कॉन्व्हेंटमध्ये जातात, त्यामुळे त्यांच्याशी बोलताना आई वडील बोलतात. पण परदेशात सगळ्या ठिकाणी मंडळ आहेत आणि खूप कार्यक्रम घेत संस्कार संस्कृती ज्ञान हे तिथं दिलं म्हणजे आपल्याकडे कदाचित मराठी इम्पोर्टही होईल आणि मग आपण ती राज्य स्वीकारलं तशी आपलंच असंही होऊ शकतं. पण मराठीला काही असं नाहीये की दुसरी भाषा येईल आणि त्याच्यावर गाजवेल. एक इंग्रजीत भाग आहे तो सरकारने थोडासा हे केलं मनावर घेतलं, तर इंग्रजीला तुम्ही काढून हिंदी आणि महाराष्ट्रापुरती मराठी आणि हिंदी ठेवलं तर मला असं वाटतं काही कठीण होणार नाही. आणि आता बरेचसे मंडळी या बाबतीत जागृत झाली आहेत आणि सगळ्या म्हणजे नुसतं मराठी नव्हे, सगळ्या ज्या आपल्या रिजनल लँग्वेजेस आहेत आणि संस्कृत या सगळ्या भाषांना पुन्हा एकदा लोकांमध्ये आवड निर्माण करणे, अभ्यास निर्माण करणे यावर खूप प्रयत्न सुरू आहेत. आणि तुम्ही म्हणता तसं आता सगळीकडनं प्रयत्न सुरू असल्यामुळे ते कदाचित लुप्त होणार नाही. अमेरिकेतही सुद्धा माध्यमांची शाळा निर्माण केलेल्या त्यांचे जरी कमी असले, तास जरी कमी असले तरी मराठी शिकवलं. आई वडील आवर्जून मराठीत बोलतात खूप. म्हणजे असं वाटत नाही मला, माझा तरी पूर्ण विश्वास आहे या बाबतीत की हा लोप पावणारी नाहीये आणि वाचकही लोप जोपर्यंत मी तरी आहे. नक्कीच नाही. अशी एवढंच मला विचारायचं होतं आणि मला खरंच खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि बोलून. म्हणजे आपण प्रत्यक्षात नाही भेटू शकत, परिस्थिती खरंच अनुकूल नाहीये, पण या माध्यमातून का होईना आपण एकमेकींशी बोलू शकलो, संवाद साधू शकलो आणि एवढ्या मोठ्या कामाविषयी मला
थोडक्यात का होईना तुम्ही माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि नवरात्राचं पर्व सुरू आहे तर आरोग्य आणि खूप सुंदर अजून कार्य आपल्या हातून घडो ही नवदुर्गेच्या चरणी प्रार्थना. खूप खूप धन्यवाद. खूप छान. नमस्कार. नमस्कार.